ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्व भक्तांचं स्वागत आहे। आपण भगवद्गीता अध्याय क्रमांक 1 आणि श्लोक क्रमांक 5 आणि 6 यावर आपण मागच्या वेळेस चर्चा केली होती आणि त्यामध्ये पांडवांच्या साईडचे कुठले कुठले योद्धे आहेत याविषयी आपण चर्चा केली होती। किती योद्ध्यांबद्दल चर्चा होती मागच्या वेळेस? किती? कोण ते नाही विचारत मी, पण किती? काउंट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 किती योद्ध्यांबद्दल या श्लोकात वर्णन केलं आहे आतापर्यंत आपण? इकडे कोण ट्राय करेल? 20 योद्ध्यांबद्दल चर्चा केली होती आतापर्यंत। किती अक्षौहिणी सेना आहे ते नाही विचारलेलं आतापर्यंत। थोडासा आवाज वाढवायला पाहिजे, आवाज वाढव थोडा आवाज। किती सेनांबद्दल, किती टोटल सेना आहे त्याबद्दल चर्चा नाही आहे बस। पण या श्लोकामध्ये किती योद्ध्यांबद्दल चर्चा केली आहे? मागच्या आपण 2-3 श्लोकामध्ये चर्चा केली, त्यामध्ये आतापर्यंत तर 20 योद्ध्यांबद्दल चर्चा केलेली आहे। आणि आता ते सांगतायत की पुढे दुर्योधन आता सांगतोय आचार्यांना, द्रोणाचार्यांना येऊन काहीतरी अजून बोलणार आहे आजच्या श्लोकामध्ये। तर हे 20 योद्धे कुठले कुठले आहेत इथे नावं आहेत बघा। भीम, अर्जुन, युयुधान, विराट, द्रुपद आणि दुष्टद्युम्न, दुष्टकेतू, चेकितान, काशीराजश्च वीर्यवान, पुरुजित, कुंती, भोजश्च, शैब्यश्च, महारथान, असं मागचे श्लोक होते। युधामन्युश्च विक्रांता, उत्तमौजाश्च वीर्यवान, सौभद्रो, द्रौपदेयश्च, असे आहेत हे सगळे। अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5 पुत्र, अशा टोटल मिळून 20 सैन्यांबद्दल, 20 योद्ध्यांबद्दल इथे चर्चा केली। आता 20 योद्ध्यांबद्दल पांडवांच्या साईडने चर्चा केल्यानंतर
पांडवांना विशेष महत्त्व येऊ नये किंवा पांडवांची संख्या आणि पांडवांचे योद्धे यांचं पराक्रम बघून किंवा यांचे श्रेष्ठ योद्धे बघून द्रोणाचार्यांनी घाबरून जाऊ नये किंवा बाकीच्या आपल्या योद्ध्यांनी, आपले जे योद्धे आहेत त्यांनी पण घाबरून जाऊ नये किंवा त्यांनी मग असं म्हणू नये की अरे आमचं नाव नाही घेतलं, फक्त तिकडच्याच पार्टीचं नाव घेतलं, असं म्हणू नये. आणि म्हणून त्याने आता ती बाजू थोडीशी सावरण्याचा प्रयत्न करतो आहे आजच्या या श्लोकामध्ये. अध्याय 1 श्लोक क्रमांक 7 सर्वांनी माझ्या मागे उच्चारण करा. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तमा नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तमा नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तमा नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. इकडे कोण असेल एक माताजी, कोणतरी एकीने वाचा. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तमा नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. इकडे पुरुषांमध्ये अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तमा नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. इथे दुर्योधन तर काय सांगतोय, अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. हे द्रोणाचार्य तुम्ही कसे आहात? हे द्रोणाचार्य हे ब्राह्मण श्रेष्ठ द्विजोत्तम, द्विजांमध्ये जे उत्तम आहे. द्विज म्हणजे जसा 2 वेळा जन्म झाला आहे, द्विज म्हणजेच ब्राह्मण दीक्षामध्ये दीक्षा झाली की पहिला एक जन्म मानला जातो आणि द्विज ब्राह्मण दीक्षा झाल्यावर दुसरा एक जन्म मानला जातो म्हणून म्हणतात द्विज. हे ब्राह्मणांमध्ये सर्वात श्रेष्ठ असे हे ब्राह्मण द्रोणाचार्य, आता मी तुम्हाला आपल्या सेनेमध्ये कसे विशेष लोक आहेत, शक्तिशाली लोक आहेत हे मी तुम्हाला सांगतो आहे. अशा पद्धतीने आता दुर्योधन पुढे सांगायला सुरुवात करेल पुढच्या 8व्या श्लोकापासून पुढे. पण या श्लोकामध्ये काय काय सांगितलेलं आहे? द्विजोत्तम, द्विज उत्तम हा शब्द इथे आला. तर दुर्योधनांनी द्रोणाचार्याला द्विज उत्तम शब्द का वापरला? कारण तो त्यांचं थोडंसं काहीतरी गोष्टी त्यांना सांगू इच्छित होत्या याच्यातून. बघा, ब्राह्मणांबद्दल असं म्हटलं जातं की ब्राह्मण भोजनप्रिय. ऐकलाय शब्द? म्हणजे याचा अर्थ काय आहे? ब्राह्मणांना ब्राह्मण भोजन प्रेमाने करतात असा पण अर्थ होतो. पण ब्राह्मणांना भोजन प्रिय पण असतो. मग द्विज हा शब्द जो आहे, जसं वैदिक पद्धतीमध्ये जेव्हा एखाद्याची दीक्षा होते, एक जन्म होतो मातापित्यांकडून, बरोबर, दुसरा जन्म होतो आध्यात्मिक गुरूंकडून. आध्यात्मिक गुरु जेव्हा व्यक्तीला दीक्षा देतात तेव्हा त्याचं आध्यात्मिक जीवनामध्ये जन्म झाला असं मानलं जातं. त्यामध्ये पहिली दीक्षा असते त्याला म्हणतात हरिनाम दीक्षा. गुरु शिष्यांना स्वीकार करतात आणि त्यांना हरिनाम देतात आणि त्याच्याकडून काही
काही प्रॉमिस घेतात, काही त्याच्याकडून वचन घेतात की ज्या नियमांचा तो पालन करेल आयुष्यभर, आणि अशा पद्धतीने त्याला आयुष्यभर ते पालन करण्यास ते सांगतात आणि त्याची आध्यात्मिक प्रगती व्हावी यासाठी ते प्रार्थना करतात. त्याचे सगळं पाप नष्ट करून टाकतात आणि त्याला आध्यात्मिक जीवनात प्रगती होण्यासाठी मार्गदर्शन करत राहतात. ही झाली त्यांची प्रथम दीक्षा. केव्हा होते? जेव्हा एखादा व्यक्ती नियम पालन करण्याचं वचन घेण्यास वचनबद्ध आहे किंवा नियमाचं पालन करू शकेल तेव्हा. नियमाचं पालन करू शकेल अशी जेव्हा आपल्याला कॉन्फिडन्स वाटतो तेव्हा तो वचन घेतो की नाही मी हे करेन. जसं एखादा विद्यार्थी, एखादा मुलगा असेल किंवा एखादा व्यक्ती असेल, तो एखाद्या कंपनीमध्ये जातो आणि जॉब जॉईन करतो. जॉब जॉईन करताना त्याला कंपनीवाले विचारतात आमचे असे असे प्रोटोकॉल आहेत, असे असे आमचे नियम आहेत, हे तुम्ही पालन कराल काय, हे तुम्हाला जमेल काय, अशी अशी शिफ्ट आहे, एवढा एवढा पगार आहे, वगैरे वगैरे वगैरे. आणि जेव्हा एखादा कॅन्डिडेट म्हणतो ठीक आहे मला मान्य आहे, मी तुमच्या नियमामध्ये राहून अशा अशा पद्धतीने मी सेवा देण्यास तयार आहे, आणि मोबदल्यात कंपनी म्हणते की आम्ही तुम्हाला एवढं पेमेंट देऊ इच्छितो, आणि मग दोघांचा व्यवहार जेव्हा जुळतो तेव्हा तो कामाला सुरुवात करतो, आहे की नाही. तसं आध्यात्मिक जीवनामध्ये जेव्हा एखादा शिष्य आपली प्रगती दाखवतो आहे, मग प्रगती कशामध्ये दिसते? रेग्युलर सत्संगामध्ये येतो का, तो रेग्युलर सेवेमध्ये आहे का, तो खाण्यापिण्याचे नियम पालन करू शकतो का, आणि तो आध्यात्मिक नियम म्हणजे नियमित माळा जप करण्याचं वचन देऊ शकतो का. त्याच्यानंतर काही जे असे पाप कार्य आहेत त्या कृत्यापासून तो स्वतःला वाचवू शकतो का, किंवा ते पाप कृत्य करणार नाही याचं तो वचन देऊ शकतो का. असे जे काही नियम आहेत. आता जसं इस्कॉनमध्ये काय नियम आहेत, इस्कॉनमध्ये नियम आहेत की एखादा व्यक्ती तो काही दिवस भक्तांच्या संघामध्ये येतो, सत्संगमध्ये येतो आणि भक्ती सुरू करतो. मग तो जप करायला सुरुवात करतो हरे कृष्ण महामंत्राचा, 1 माळ 2 माळ 3 माळ 4 माळ असं करता करता जेव्हा तो 16 माळांपर्यंत येतो, आणि अशा 16 माळा करताना मग तो खाण्यापिण्याच्या गोष्टीचे नियम पालन करतो. जसं उदाहरणार्थ कांदा लसूण वगैरे खात नाही, मांसाहार करत नाही, व्यभिचार करत नाही, जुगार खेळत नाही, नशापान करत नाही, आणि तो व्यक्ती पापपूर्ण जीवन सोडतो आणि काय करतो आहे, आध्यात्मिक जीवनाचा स्वीकार करतो आहे. आध्यात्मिक जीवनाचा स्वीकार म्हणजे तो कांदा लसूण पण आणि चाय कॉफी पण वर्ज्य करतो. आणि अजून कुठल्या नियमाचं पालन करतो आहे की रोज 16 माळा हरे कृष्ण महामंत्राचा जप करेन आणि प्रभुपादांच्या आंदोलनामध्ये दासानुदास भावनेमध्ये सेवा करेन. असं जेव्हा एखादा व्यक्ती नियमाचं पालन करतो आहे आणि म्हणतो की मी हे गोष्टी आयुष्यभर पालन करेन, काय करेन, मोस्टली 16 माळा रोज हरे कृष्ण महामंत्राचा जप करेन, 16 माळा हरे कृष्ण महामंत्राचा जप करेन, आणि बाकीच्या ज्या गोष्टी वर्ज्य आहेत, मांसाहार नाही, नशापान नाही, जुगार नाही, व्यभिचार नाही, या गोष्टी. मग असा व्यक्ती हळूहळू जेव्हा प्रगती करायला सुरुवात करतो, माळा करायला सुरुवात करतो, मग तेव्हा त्याच्या गळ्यामध्ये कंठीमाळा येते, तुळशीची माळा घालतो तो. कंठीमाळा अशी पण थोडी कंठाजवळ दिसायला बरी दिसते म्हणून बरेच लोक मागतात, महाराज तुमच्याकडे आहे का अशी माळा, कुठून आणली तुम्ही, आम्हाला पण जरा घालायची आहे का, म्हणजे उद्या लग्नाला जायचं आहे, उद्या लग्नाला जायचं आहे, मग जर तुम्ही बरे दिसतात आम्ही पण बरे दिसू, फॅशन म्हणून घालतात का कंठीमाळा, नाही. एका विद्यार्थ्याला, एका कॉलेजच्या स्टुडंटला जपमाळा दिली जप करायला, तो गळ्यामध्ये घालून फिरायला लागला. त्याला म्हटलं अरे ही जप करायची आहे, बोले नाही बरी दिसते, घालून फिरत होता तो. मग त्याला गळ्यातून काढायला सांगितले, तर गळ्यातून काढले त्यांनी आणि हाताला बांधायला असे लपेटायला चालू केले, ते बाळासाहेब ठाकरेसारखे. तर अशा पद्धतीने जो व्यक्ती नियमाचं पालन करतो आहे, हे असे नाही नियम, योग्य ते नियमाचं पालन करतो आणि रोज हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो आहे, मग त्याची प्रगती होते आणि पुढे जाऊन मग तो दीक्षेस पात्र बनतो. तो जवळजवळ कमीत कमी 2 वर्ष हरे कृष्ण महामंत्राचा रोज करतो, 2 वर्षापर्यंत कमीत कमी. मग त्याची दीक्षेसाठी त्याला
पुढे त्याचं शिफारस केली जाते की हा व्यक्ती नियमाचं पालन करतो आहे, याला दीक्षा देण्यात यावी, याला यांना तुम्ही दीक्षा द्या. त्यांचे जे मार्गदर्शक काउन्सिलर असतात ते त्यांना दीक्षेसाठी पुढे पाठवतात आणि मग असा व्यक्ती जाऊन दीक्षा घेतो. गुरु महाराजांची विशेष कृपा मिळते, जपमाळा मिळते आणि त्यांना एक आध्यात्मिक नाव मिळतं आणि मग तो तीव्रतेने त्याची प्रगती व्हायला सुरुवात होते. मग असा विद्यार्थी, असा स्टुडंट जेव्हा काही वर्ष अजून भगवंताच्या नावाचा दृढतेने अभ्यास, शास्त्रांचा अभ्यास करतो आणि जे नियम घेतलेले आहेत त्याचं तो काटेकोरपणे पालन करतो, असा व्यक्ती जेव्हा भक्तीमध्ये पुढे जातो तेव्हा त्याची दुसरी दीक्षा होते, पहिली दीक्षा म्हणजे हरिनाम दीक्षा. त्याचा पहिला जन्म असतो आध्यात्मिक जीवनामध्ये. दुसरा जन्म कसा होतो? दुसरा जन्म गुरुनी दुसरी दीक्षा देतात, सेकंड इनिशिएशन ज्याला म्हणतो आपण, ज्याला म्हणतात की त्याला आता भगवंतांच्या अर्चा विग्रहांची सेवा करण्यास त्याला विशेष परमिशन दिली जाते आणि त्याला जनेऊ दिला जातं, ब्राह्मण धागा दिला जातो, अर्थात ब्राह्मणत्व त्याला प्रदान केलं जातं. असा विद्यार्थी, असा स्टुडंट, असा शिष्य ब्राह्मण बनतो गुरूंच्या कृपेने. ह्याला म्हणतात दुसरा जन्म, द्विज. तर द्विज म्हणजे तो व्यक्तीला अशी दीक्षा दिली जाते की जो त्या दीक्षेच्या द्वारे भगवंतांच्या अर्चा विग्रहांची सेवा करण्यास योग्य बनतो, पात्र बनतो. द्विज समजलं तुम्हाला? द्विज मग द्विज म्हणजे काय? 2 वेळा जन्म, असा याचा सरासरी अर्थ आहे. 2 वेळा जन्म कोणाकोणाचं होतं? कुठल्या प्राण्यांचं होतं, पक्ष्यांचं होतं, कोणाचं? हां, अंडे देणारे पक्ष्यांचा द्विजन्म होतो. बरोबर आहे काय? कारण एकदा अंड्यामध्ये जन्म होतो आणि नंतर अंड्याच्या बाहेर जन्म होतो. 2 वेळा जन्म होतो म्हणून पक्ष्यांना सुद्धा म्हणतात द्विज. आणि आपले जे दात आहेत ना, दात, त्यांना पण म्हणतात द्विज. 2 वेळा येतात की नाही? पहिले दुधाचे दात पडतात, त्याच्यानंतर नवीन दात येतात, दातांनाही म्हणतात द्विज. दातांचं काय काम काय आहे? खाणं. दुर्योधन एका अर्थाने असं पण म्हणतोय कारण ब्राह्मणांना खाणं आवडतं, बरोबर आहे. आणि हे द्रोणाचार्य कोण आहेत? ब्राह्मण आहेत. ब्राह्मणांना खायला आवडतं आणि तुमच्या तोंडाचे दात आहेत त्यांना पण म्हणतात द्विज. म्हणजे तुम्ही नुसता इथे आता क्षत्रिय म्हणून आलेत, लढण्यासाठी आलेत, नुसतं खाऊन इथे बसू नका. खाण्यामध्ये फक्त एक्सपर्ट होऊ नका. द्रोणाचार्यांना अशा पद्धतीने एक वेगळ्या अर्थाने दुर्योधन असं त्यांना एक टॉन्ट मारतो, एक व्यंग करतो आहे. कारण तुम्ही ब्राह्मण आहात आणि ब्राह्मणाला खाणं आवडतं आणि दातांना सुद्धा द्विज म्हणतात आणि म्हणतात द्विजोत्तम, हे खाण्यामध्ये एक्सपर्ट. काही काम करा थोडं. अशी पण त्यांची एक परिभाषा होते. काय व्यंग करतात ते? पुढचा श्लोक आहे. दुसरा व्यंग काय म्हणतात त्याला? पहिला तर एक झाला दातांचा. दुसरा व्यंग त्यांना काय म्हणतात? हे ब्राह्मण श्रेष्ठ, हे द्विजोत्तम, तुम्ही ब्राह्मण आहात आणि हे लढण्याचं कार्य कोणाचं आहे? क्षत्रियांचं आहे. ते ब्राह्मणाचं काम नाही ॲक्च्युली लढण्याचं. पण तरी पण तुम्ही ब्राह्मण असून पण तुम्ही क्षत्रिय म्हणून लढायला आले, तिथे जरा व्यवस्थित लढा. स्वतःचं काम सोडून दुसऱ्याचं काम करायला आले, धड करा. या अर्थाने पण दुर्योधन म्हणतो द्विजोत्तम, हे ब्राह्मणोमे श्रेष्ठ. तर ब्राह्मणाचं ॲक्च्युली काम नाहीच आहे युद्धामध्ये. ब्राह्मणाचं काम कुठे आहे? पूजापाठ, पठन पाठन, यजन, दान परिग्रह, हे ब्राह्मणाचं कार्य आहे. पण लढण्यासाठी आले. मग दुसऱ्यांचं जर एखादं कार्य असेल, ते जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जवळ जर घेतलं तर त्याचा परिणाम काय होतो आणि कृष्ण त्याबद्दल काय सांगतात, हे या श्लोकात सांगितलं आहे. सर्वांनी श्लोक म्हणा मागे.
श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्म भयावहः. दुसऱ्या अध्यायाच्या 35व्या श्लोकामध्ये कृष्ण म्हणतात, श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात्. जर एखादा व्यक्ती कुठल्याही व्यक्तीने स्वधर्माचं पालन केलं पाहिजे, परधर्माचं पालन नाही केलं पाहिजे. स्वधर्माचं पालन काय करतोय? स्वधर्म. अच्छा, आता स्वधर्म म्हणजे काय? स्वधर्म ओळखण्यासाठी धर्म म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण जाणायला पाहिजे. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे काय? जो कधी बदलत नाही, जो सनातन असतो. गुड. अजून धर्म म्हणजे काय? त्याचं कार्य आहे ते. धर्म म्हणजे कार्य आहे ते. ओके. अजून धर्म म्हणजे काय? धारण करणे म्हणजे धर्म. ओके ओके. कर्तव्य, ड्युटी. यस. ओके, तो पण एक अर्थ आहे. समाज व्यवस्था व्यवस्थित चालण्यासाठी दिलेली नियमावली म्हणजे धर्म. ओके, गुड. धर्म म्हणजे एक असं काहीतरी की जे कधीही बदललं जाऊ शकत नाही, त्याला धर्म म्हणू शकतो. ज्याला बदलता येत नाही. जसं साखरेचा धर्म काय आहे? गोड. जर साखरेचा धर्म बदलला तर त्याला साखर म्हणता येईल का? मिठाचा धर्म काय आहे? खारट. पण मीठ जर खारटच लागत नसेल तर तुम्ही काय म्हणाल? फटकरी वाटते, मीठ नाही. किंवा तुरट लागते किंवा पानचट लागते, तुम्ही त्याला मीठ म्हणाल का? नाही. आणि जर मिरची तिखटच नसेल तर त्याला वापराल का? नाही. मिरचीचा धर्म आहे, धर्माला म्हणू आपण गुणधर्म. मिरचीचा धर्म आहे रडवणं, आहे की नाही? तिखट असणं, कांदा. ओके. आणि साखरेचा धर्म आहे गोड असणं. तसंच असा धर्म, असा जो गुणधर्म आहे की जो बदलता येत नाही. मग ड्युटी जे आहे ते बदलता येतो, कर्तव्य आहे ते बदलतात. कर्तव्य बदलतात की नाही? लहानपणाचं कर्तव्य तुम्ही करता का आता? नाही. आताचं कर्तव्य तुम्ही जे करताय ते म्हातारपणामध्ये कराल का? नाही. कर्तव्य बदलतात. पण अशी कुठली तरी गोष्ट आहे जी बदलत नाही, ती त्याने शाश्वत ठेवली पाहिजे. कृष्ण इथे काय सांगतात विशेष करून या श्लोकामध्ये, की ज्या व्यक्तीचा जो धर्म आहे किंवा ज्याने कर्तव्य आहे, जी ड्युटी आहे, जे कार्य आहे, जे त्यांनी स्वीकार केलं आहे, ते त्यांनी बदललं नाही पाहिजे. कृष्ण इथे सांगण्याचा उद्देश हाच आहे फक्त, की क्षत्रिय, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र 4 प्रकारचे वर्ण आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र 4 प्रकारचे वर्ण, याला वर्ण म्हणतात. ही समाज व्यवस्था ही त्या काळामध्ये होती. आताच्या काळामध्ये आहे का? नाही. आताच्या काळामध्ये आहे का? ही समाज व्यवस्था कधीही नष्ट होऊ शकत नाही. त्या काळामध्ये पण होती आणि या काळामध्ये पण आहे. फक्त नावं बदलले. जसं आज अमळनेर आहे, 100 वर्षापूर्वी अमळनेर हे स्थान होतं का? नव्हतं. होतं. हे स्थान होतं. फक्त याचं नाव त्या काळामध्ये वेगळं असेल, किंवा वस्ती कदाचित वेगळी असेल, किंवा वस्ती नसेल सुद्धा. पण हे स्थान, हे जागा ही नव्हती का? 100 वर्षापूर्वी होती. ही बदलणार नाही, ही तीच राहील. तसं जे 4 गोष्टी आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, ह्या पूर्वी पण होत्या, आता पण आहेत आणि पुढे पण राहतील. फक्त नावं आणि समज त्याच्या मागची बदलेल. मग आता ब्राह्मण कोणाला म्हणतात? ब्राह्मण हे काही एक पोझिशन नाही आहे. ब्राह्मण
ही व्यक्तीची एक स्थिती आहे, त्याचे गुण आहेत. ब्राह्मणाचा गुण काय आहे? ब्राह्मणाचा गुण आहे की तो शिक्षक असला पाहिजे, तो श्रेष्ठ असला पाहिजे, ज्ञानी असला पाहिजे, इतरांना मार्गदर्शन करू शकत असला पाहिजे. म्हणजेच एकंदरीत तो क्लास इंटेलिजंट क्लास, हायर इंटेलिजंट क्लास, बुद्धिमान श्रेणीतले जे लोक आहेत त्यांना ब्राह्मण म्हटलं जातं, जे मार्गदर्शन करतील. मग सांगा बरं, आज आहेत का असे मार्गदर्शन करणारे? त्याला काय म्हणतात? मार्गदर्शन करणारे लोक आहेत त्याला काय म्हणतात? बुद्धिमान क्लास, इंटेलिजंट क्लास जे लोक, ते लोक आहेत. ते आहेत की नाही आज? आहेत ना, प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत. कंपनीमध्ये जर बघितलं तुम्ही तर कंपनीमध्ये आहेत का असे बुद्धिमान व्यक्ती? आहेत ना, जे मार्गदर्शन करतील. कंपनी चालवल्याने काही टेक्निकल आला, प्रॉब्लेम आला तर सांगतील ते, बरोबर आहे. तर इंटेलिजंट व्यक्ती प्रत्येक क्षेत्रामध्ये असणार एक व्यक्ती. त्यानंतर दुसरा आहे क्षत्रिय. क्षत्रिय म्हणजे काय? क्षतत्रायते इति क्षत्रिय, जो क्षतीपासून रक्षण करतो त्याला क्षत्रिय म्हणतात. इजा होते किंवा मारहानीपासून जो रक्षण करतो, वाचवतो आपल्याला, त्याला क्षत्रिय म्हणतात. मग असे आहेत का आज? कोण आहेत? त्याला काय म्हणतात? सैनिक आहेत, पोलीस आहेत, आहे की नाही, आर्मी आहे आपली, ॲडमिनिस्ट्रेशन आहे, ते प्रबंधक त्याला म्हणतो आज. त्या काळामध्ये क्षत्रिय म्हणत, त्या काळातले राजे असायचे, एक राजा असायचा, त्याची प्रजा असायची, त्याची सेना असायची. आता पूर्ण भारत एक देश आहे, त्या देशाची एक सेना आहे जी देशाच्या बांधवांसाठी लढते, बरोबर आहे. त्याच्यानंतर वैश्य. पूर्वीच्या काळामध्ये वैश्य असायचे. वैश्य म्हणजे व्यापारी. कृषी गोरक्षा वाणिज्य असं शास्त्रात म्हटलेलं आहे. कृषी गोरक्षा आणि वाणिज्य. वाणिज्य म्हणजे व्यापार, कृषी म्हणजे शेती, आणि गोरक्षा गायींची रक्षा करणं, गायींची रक्षण करणं किंवा गायींचा एक व्यवसाय करणं, व्यवसाय आहे. मग वैश्य म्हणजे कोण? व्यापारी वर्ग. आज आहेत की नाही? सांगा बरं, कोण कुठल्या प्रकारचे व्यापारी आहेत आज? हां, नावं सांगा. सोनार आहे, कपड्याचा व्यापारी आहे, भांड्यांचा व्यापारी आहे, अजून सुतार एक व्यापार आहे. ओके, सुतार एक कशामध्ये मांडलं जाईल? एक कला मांडली जाईल, ती कला. अजून काय? धान्यांचा व्यापार म्हणजे शेतकरी आहे, शेतकरी व्यापारीमध्ये येतो. अजून मोठे कंपनीवाले आहेत, कारखानेवाले आहेत, हे सगळे बिझनेसमॅनच आहेत. बिझनेसमॅन म्हणजेच व्यापारी, म्हणजेच वैश्य आहेत की नाही? आजसुद्धा आहेत. आणि चौथा आहे शूद्र. शूद्र म्हणजे लेबर क्लास, मजूर वर्ग, काम करणारा एम्प्लॉई, त्याला म्हणतात शूद्र. आज आपण मुलांना शिकवतो कशासाठी? शूद्र बनण्यासाठी. बेटा चांगला वय आणि चांगली नोकरी का, बरं का, चांगल्या कंपनीमध्ये लाग, म्हणजे काय पण शूद्र बन. आणि शूद्र म्हटलं राग येतो माणसाला, हे शूद्र म्हणतो मला. पण आपण शूद्र बनण्याची ट्रेनिंग देतो लहानपणापासून मुलांना. कमीत कमी त्यांनी व्यापार तरी करावा बिचाराने. हां, मग आजकाल शूद्राला पैसा पण जास्त आहे, पगार पण जास्त आहे. IITचा शूद्र हा IITचा शूद्र आहे, हा NITचा शूद्र आहे, आणि हा लोकल कॉलेजमधला शूद्र आहे. हे तुम्हाला शाळेमध्ये पण दिसेल. शूद्र म्हणजे एक वर्किंग करणार एम्प्लॉईसारखे. कोण त्याच्यामध्ये? शिपाई वर्ग आहे, झाडू मारणारे आहेत, अजून कोण पगार घेतात, ते सगळे याच्यामध्ये आले. पण ते पगार घेतात ना, मोबदला असतो प्रत्येकाला. पण टीचर जे आहेत ते टीचर एम्प्लॉईमध्ये मांडले जात, एम्प्लॉई आहेत ते, पण टीचर हे शूद्रामध्ये मांडले जाणार नाही, कारण ते ज्ञान देत आहेत, मार्गदर्शन करत आहेत. त्याचा प्रोफेशन आहे तो ब्राह्मणाचा प्रोफेशन राहील त्यांचं. पण ती शाळा चालवण्यासाठी एक मॅनेजमेंट असते, कमिटी असते, ते डिसिजन घेतात. मॅनेजमेंटचे लोक असतात, आहे ना. हां, ते कोण झाले? क्षत्रिय झाले. ते त्यांचं काम, क्षत्रियांचं कार्य आहे, ते क्षत्रिय झालं. आणि त्याचा एक डीन असतो, त्या कॉलेजचा, त्या स्कूलचा एक डीन असतो, डीन
कॉलेजचा मुख्य मालक असतो, ज्याचं सरकारची टायप असते, मान्यता प्राप्त करून घेणार आणि बाकीच्यांना तिकडनं अनुदान घेणार आणि इतरांना पगार वाटणार. कोण झाला तो? व्यापार वैश्य झाला तो. ह्या गोष्टी कधीच तुम्ही नष्ट नाही करू शकत, कधीच नाही नष्ट करू शकत. प्रत्येक क्षणी राहतील. भगवंतांनी बनवलेलीच व्यवस्था तशी, फक्त नावं बदलतील. म्हणून मग हा प्रत्येकाचा जो आपला आपला धर्म आहे, ड्युटीज आहेत, कर्तव्य आहेत, हे 4 गोष्टीमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, याच्यामधला जो व्यक्ती ज्या कार्यामध्ये आहे त्यांनी ते बदललं नाही पाहिजे. तो त्याचा धर्म आहे, तो त्यांनी बदलला नाही पाहिजे असं कृष्ण इथे म्हणतात. खास करून ते अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुन, तू क्षत्रिय आहेस आणि तू क्षत्रियाचं कार्यच केलं पाहिजेस. का म्हणतात ते? कारण अर्जुन आता वेल एस्टॅब्लिश्ड राजा आहे, धनुर्विद्या त्यांनी ग्रहण केलेली आहे. आणि अर्जुन आता काय म्हणतो कृष्णाला की हे कृष्ण, मला माझेच नातेवाईक दिसतात, यांना मी मारून काय ऐश्वर्य काय कमवणार आहे, यांना मारून मी ऐश्वर्य कमवून फायदा काय मला, मी कधी सुखी राहणार नाही. त्याच्यापेक्षा मी हे सगळं काय सोडून देतो, धनुष्य पण सोडून देतो आणि मी भिक्षा मागायला जातो आणि मी भिक्षा मागून आपलं जीवनयापन करेन, तसंच मी जगेन, मला युद्ध नाही करायचं. आणि कृष्ण म्हणतात, अर्जुन तू तुझा स्वतःचा धर्म सोडू नाही शकत. का? तो क्षत्रिय आहेस. जरी तू ब्राह्मणत्व पत्करलंस आणि भिक्षाटन केलंस, जेव्हा तू भिक्षा मागायला जाशील आणि जेव्हा समोरचा व्यक्ती तुला तिरस्कृत करेल, तुझा अपमान करेल, तुला हाकलून लावीन घरातून, भिक्षा देणार नाही, तेव्हा तुझा क्षत्रिय स्वभाव बाहेर येईल आणि तू त्या व्यक्तीला सहन नाही करणार, त्याला तिथेच मारून टाकशील. का? कारण अर्जुन कोण आहे? क्षत्रिय. क्षत्रियाला अपमान सहन होत नाही कधीच. आणि ब्राह्मण हा नम्र असतो, कोणी काय बोललं तरी तो सहन करतो, ठीक आहे. ब्राह्मण मनाने फार लवचिक असतो. क्षत्रिय एकदम स्ट्रॉंग असतात, त्यांनी अपमान सहन नाही करत, ते मोडेल पण ते अपमान कधी सहन नाही करू शकत. आणि म्हणून अर्जुनाला कृष्ण म्हणतात, तुला जमणार नाही बाळा, ते तू काय कर, तुझ्या धर्मानुसार कार्य कर. श्रेयान स्वधर्म विगुणः परधर्मा स्वनुष्ठितात, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह. दुसऱ्याचा धर्म आहे तो एकदम भयानक आहे, भयावह आहे, त्याने तुझं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. आणि म्हणून इथे ब्राह्मणाला काय सांगितलेलं आहे की ब्राह्मणाचंच कार्य कर. मग आता याच्यावर तुम्ही प्रश्न उठवाल की आज तर समाजाने फ्री सगळ्यांना दिलेलं आहे की ज्याला जे करायचं ते करा, जो जॉब करायचा तो करा. आणि मग त्याच्यामध्ये बरीच मुलं कन्फ्यूज असतात. मग त्याला आईवडील विचारतात, बाळा तो काय करणार आहेस पुढे? मग तो बाळ पण विचार करतो, काय करावं मला समजत नाही. आणि कधी कधी काही मुलं असतात ते लहानपणी फार एकदम त्यांच्या मनामध्ये एकदम असं एक मनाशी अशी खुणगट बांधलेली असते, मी IIT बनेन, IIT कॉलेजमध्येच मी एंट्री मारा, तिथेच इंजिनिअरिंग करेन, IITचा इंजिनियर करेन. तेव्हा काही काही मुलं असतात ते भलते हुशार असतात, ते म्हणतात नाही मम्मी मी कलेक्टर बनणार. आणि मग 10वी पास झाला, जेमतेम 10वी पास झाल्यानंतर तो म्हणतो की नाही कलेक्टर नाही, पण एखादा तलाठी बिलाठी जरी झालो तरी चालेल. एक साधी परीक्षा दिली आणि एखादा तलाठी जरी झालो तरी चालेल. पण मग जेव्हा तो 12वी पास होतो आणि 12वी पास झाल्यानंतर तो म्हणतो तलाठी ठीक आहे, पण जाऊ दे एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जर नंबर लागला तरी बरं होईल आपलं. आणि जेव्हा इंजिनिअरमध्ये एंट्री मारतो ना तो, त्याच्यानंतर त्याला असं वाटतं की मी आता बस 4 वर्षामध्ये डिग्री खतम. पण जेव्हा तो एंट्री मारतो आहे पहिल्या वर्षाला, ते जेव्हा 3-4 बॅग लागतात तेव्हा त्याला असं वाटतं अरे बापरे कशी इंजिनिअरिंग संपते, अशी हालत होते. तर एखादं कार्य त्याचं स्वतःचं आहे आणि तो दुसऱ्यांचं कार्य जेव्हा स्वीकार करतो तेव्हा भयावह परिस्थिती निर्माण होते, जशी आज घडलेली आहे. आजकाल फ्री आहे सर्वांना, कुठलाही व्यक्ती कुठलाही जॉब चूज करू शकतो. पण त्याचा परिणाम आज झालेले बेरोजगारी म्हणून. आज सगळ्यांच्या हाताला काम नाही आहे. का? कारण कुणीही काही काम करू इच्छितो. पूर्वीच्या काळी तरी बरी होती 12 बलुतेदार पद्धती, ऐकले नाव?
12 बलुतेदार. एका राज्यामध्ये एका राजाच्या राज्यामध्ये 12 प्रकारचे लोक होते आणि ते वंशपरंपरेने आपापलं कार्य करत होते. त्याला म्हणतात 12 बलुतेदार. कोण होते ते 12 लोक? त्याच्यामध्ये एक लोहार असायचा, सोनार पण असायचा, सुतार पण असायचा, चांभार असायचा, कुंभार पण असायचा, अजून काय काय असं लागतं, शेतकरी त्याच्यामध्ये आहे, माळी पण असायचा, मालाकार. 12 प्रकारचे लोक, ज्याच्याने पूर्ण ते गाव एक स्वयंपूर्ण बनायचं. केस कापणारे लोक यायचे, ते बरोबर ते 15 दिवसाला किंवा एका महिन्याला बरोबर येणार. त्यांना माहिती एवढ्या कुटुंबाचा जबाबदारी आपल्यावर आहे, ते बरोबर. आणि त्यांना काम त्यांना फिक्सच आहे. त्यांना असं जाऊ नये की जाऊन जरा फिरलं आणि 4-5 गिराईक नाही भेटला आज काय जाऊ दे, फिक्सच येते त्यांचे, बरोबर तिकडे येणार. आणि ते लोक पण जे कुटुंबाचे लोक आहेत ना, ते बाहेर जाऊन केस नाही कापणार. ते त्याला बोलवतील, अरे तो आला नाही, बोलवा त्याला इकडे केस कापायला, आणि घरी बोलून केस कापून घेणार. असं केलेलं आहे आम्ही लहानपणी. आम्हाला शाळेतून घेऊन जायचे, सर रे बाळा तो केस कापणारा आला, केस कापून घ्या. आणि ते वडील आमच्या जाऊन सरायला सांगायचे, सर जरा येतो 1 तासात, कुठे चालला आहे केस कापायला. मग घेऊन जायचे. मग केस कापलं की आंघोळ केली की आला परत क्लासमध्ये, गावातल्या गावात. तर हे, आणि त्याच्यामध्ये एक फायदा असा असायचा की तो मुलगा त्या प्रोफेशनमध्ये एक्सपर्ट राहायचा, एक्सपर्ट. त्याची जी कला आहे ती खूप जबरदस्त स्किल त्याची वाढायची. आणि म्हणून पूर्वीच्या काळी आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा आम्हाला याच्यामध्ये होतं सिलेबसमध्ये असं की विणकाम करणारे लोक एवढे चांगले होते की ते रेशमची साडी बनवायचे. रेशमची साडी, रेशमच्या झाडे, ती साडी एवढी सॉफ्ट असायची आणि एवढी बारीक असायची की तिची घडी केली तर मॅचिस बॉक्समध्ये बसू शकत होते, अशी असायची. त्यावेळेस तर आम्ही लहानपणी जेव्हा ऐकायचो तेव्हा आम्ही म्हटलं, तेव्हा काय संबंध नव्हता साडी काय आणि काय माहिती आहे, आम्ही फक्त लक्षात ठेवायचो होते. पण आता माहिती पडलं, अरे साडी म्हणजे एवढी मोठी असते, मॅचिस बॉक्समध्ये कशी काय बसणार. आता सुटकेसमध्ये मावत नाही लग्नाची साडी, त्याला खडे जोडलेले काय केलं असं नाही का, स्टार्च केलेलं असं काय करतात. बापरे, विचार करा, मॅचिस बॉक्समध्ये मस्त आहे. आता मॅचिस बॉक्स म्हणजे कुठली, छोटीवाली की मोठीवाली यायची ती का ते माहिती नाही, पण ॲटलिस्ट पकडा तुम्ही मोठी, पण एवढी झाली तरी पण काय झालं, काय एक्सपर्टी असेल त्या लोकांची, विचार करा तुम्ही. आज काय माणूस करत नाही, सगळं मशीनमध्ये बनतं सगळं. हां, शोध लागले, चांगली गोष्ट आहे. एकाच वेळेत जास्त काम होतं ते पण चांगली गोष्ट आहे. पण मग जास्त काम करणारा एकाच वेळेत, त्यांनी पण प्रॉब्लेम तयार केले जातात. आय टीतल्या लोकांनी AI तयार केला आणि AIनेच आय टीतल्या मुलांचं जॉब खाल्ले. कंपनीमध्ये 500 1000 पोरांना अशी एका फटक्यात त्यांना म्हणता की उद्यापासून काम दुसरं बघा, आमच्याकडे काम नाही. आता झालं आहे, आता चालू आहे. आता आमच्यासोबत आमचे काही स्टुडंट येते कॉलेजचे, इथे असे पडले, बोले प्रभूजी आता काय करायचं. म्हटलं या इकडे मंदिरामध्ये, जॉब देतो तुम्हाला. काय करणार, बेरोजगाराची पद्धती. आणि आज एवढा प्रॉब्लेम आहे काम करणाऱ्याबद्दल, त्याच्याबद्दल आणि 3 गोष्टी सांगितल्या जातात कामाबद्दल, आणि या 3ही गोष्टी खऱ्या आहेत. काय माहिती का, पहिली म्हणजे आपल्या देशामध्ये आज बेरोजगारी खूप जास्त आहे, लोकांच्या हातानं काम नाही, बरोबर आहे. पण दुसरा एक प्रॉब्लेम हा पण आहे की कामासाठी लोक मिळत नाही, हा पण एक प्रॉब्लेम आहे. आणि जे कामावर लागलेले आहेत ते काही कामाचे पण नाहीत, हा पण एक दुसरा प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यात बोलतात नाही का की काय एखादी व्यक्ती तुमचं साफसफाई करणारे असेल किंवा शेतकरी असेल किंवा मजूर असेल, बोले काय कामाचा नाही तो, नुसता निठल्ला आहे. जे आहेत ते कामाचे नाही आहेत, लोकांच्या हातानं काम नाही आहे, आणि कामासाठी लोक पण भेटत नाही आहेत. आपल्या भुसावळला एक मोठं मंदिर बनायला चालू केलं आहे आता. काल आणि परवाच्या दिवशी 2 दिवस, काल आणि परवाच्या दिवशी 2 दिवस मागे, त्या दिवशी म्हणजे 2 दिवसापूर्वीच ते काम चालू करणार होतं. एक कॉन्क्रिटिंग चालू होणार होती, लोकच नाही आले. आम्ही त्याला विचारलं ठेकेदाराला, कारण का नाही आणलं, ते बोले लोकच, माणसंच भेटत नाही म्हणे. सगळे काही लोक लग्नाला गेला आहे, कोणतरी मौत झाले, तिकडे गेले, आलेच नाही. म्हटलं कसे काही लोक भेटत नाही कामाला लोक भेटत नाही. हे प्रॉब्लेम्स आहेत आज. मग ही जी पद्धती होती ना, ही स्वयंपूर्ण खेडं होतं ते ॲक्च्युली.
त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम होता अजून. काय होतं एक प्रॉब्लेम, की ज्या जातीचा व्यक्ती किंवा जे कार्याचा व्यक्ती तो तेच काम करत राहायचं शेवटपर्यंत, त्याला पुढे वाव नव्हता असं लोक म्हणत होते. ॲक्च्युली त्याला सूट होती, असं नाही की त्याला जबरदस्ती होती की तू हे सुतार आहे म्हणजे सुतारच करणार ना, पण तो लहानपणापासून ते करायचा, बघून बघून तो खूप शिकायचा. आता आम्ही तिथे बघतो आहे आपल्या मंदिराजवळ काम करत, तिथे एक वॉचमॅन ठेवला आहे आपण. तो वॉचमॅन पूर्ण परिवार घेऊन येतो तिथे. मग त्याच्या परिवारामध्ये काय काय आहे, गाय पण त्याच्यासोबत आहे, बकऱ्या पण त्याच्यासोबत आहेत, त्यांचा एक मुलगा आहे लहान, एवढाच मुलगा आहे त्यांचा, चालतो आहे तो, म्हणजे एक साधारण 2-1 वर्षाचा असेल तो पोरगा. तो मुलगा तिकडे ती फील्ड आहे तिथे, काही झाडं बीड नाहीच, ऊन लागतं दुपारी, भरपूर ऊन येते. एक टोपी असते तिथे डोक्यामध्ये, फुल पॅन्ट फुल शर्ट घातलेला असतो, आणि तो दिवसभर इकडे तिकडे फिरतो, उन्हातानात फिरतोय, तिकडे जातोय, बकऱ्यांना पकडतोय, गाईला पकडतोय, त्यांना चारा देतोय. बाप तिकडे काय करतो त्याजवळ जातोय, माती उचलतोय, फेकतोय इकडे तिकडे. लहानपणापासून ते सगळ्या गोष्टी बघतोय तो. काय शिकणार आहे तो लहानपणापासून? याच्यामध्ये त्याला एक्सपर्ट येईल ज्या गोष्टी तो लहानपणापासून बघतोय. अशा पद्धतीने हे जे कार्य होते पूर्वीच्या काळामध्ये ते एका दृष्टिकोनातून, आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये, की त्याचे काय फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत. जसं तेव्हाच्या काळामध्ये लोक म्हणायचे की एका क्षेत्रामधला व्यक्ती एकाच स्किलमध्ये राहायचा, म्हणजे श्रीमंत फक्त श्रीमंत होत जातील, गरीब ते गरीब होत जातील, असा लोकांचा आक्षेप होता. पण आजपर्यंत काय, आजपर्यंत तेच आहे ना. श्रीमंत होत चालले, गरीब बिचारे काय मिडल क्लासमध्येच आहे, अशीच अवस्था आहे. तर त्याच्यामुळे ॲक्च्युली ते बरं होतं. आणि म्हणून कृष्ण म्हणतात की त्याने तो जो स्वतःचा जो धर्म आहे तो तसाच त्याने जपला पाहिजे, दुसऱ्याचा करायला गेला तर प्रॉब्लेम होईल. आणि म्हणून ते अर्जुनाला असं सांगताय स्वधर्म. आणि इथे दुर्योधन ब्राह्मण आहे हे द्रोणाचार्य, म्हणून त्यांना एक प्रकारचं व्यंग पण करतो आहे की ब्राह्मणाचं कार्य काय होतं आणि तुम्ही काय करताय, पण ठीक आहे तुम्ही युद्ध आता व्यवस्थित करा. बघा परधर्म काय काय आहेत. 2 प्रकारचे परधर्म आहेत, एक लौकिक आणि दुसरा अलौकिक. लौकिक माहिती आहे? लौकिक म्हणजे काय? लौकिक नाही, कौशल्य नाही, लौकिक. लौकी माहिती आहे? लौकी एक लौकिक आणि एक अलौकिक. एकाकडे लौकी आहे, एकाकडे लौकी नाही आहे. लौकिक म्हणजे या लोकातलं, लोक म्हणजे प्लॅनेट, पृथ्वी हे एक प्लॅनेट, एक लोक आहे या लोकातलं. आणि दुसरं काय अलौकिक, या लोकातलं नाही. मग कुठल्या लोकातलं आहे? परलौकिक किंवा अलौकिक, या लोकातलं नाही आहे. या लोकामध्ये राहूनच या लोकातलं नाही असं कार्य करणं त्याला म्हणतात अलौकिक. जसं भारतामध्ये जर अमेरिकेची ॲम्बसी असेल, ॲम्बसी म्हणजे तुम्हाला दूतावास बघितला, दुरून बघितला असेल. त्या जर समजा आपल्या भारतामध्ये अमळनेरमध्ये किंवा मोठ्या सिटीमध्ये असतात, जळगावमध्ये किंवा अजून कुठे, जर तिथे दूतावास असेल अमेरिकेचा, तर त्या दूतावासमध्ये त्या बिल्डिंगमध्ये सगळे अमेरिकेचे नियम असतील. तिथे भारताचा एकही नियम लागू पडणार नाही किंवा ते लावत नाही, कारण ती बिल्डिंग, ते स्थान पूर्णपणे अमेरिकेचं आहे. ते भारतामध्ये असून पण ते अमेरिकेचं आहे असं मानलं जातं, त्याला म्हणतात दूतावास. ते सगळे व्यवहार अमेरिकेचे चालते. तसं भारताचा दूतावास पण बाहेरच्या देशामध्ये आहेत, आणि तिथे जाऊन त्या दूतावासमध्ये जर एखादा व्यक्ती असेल आणि त्या दूतावासमध्ये प्रवेश करण्यासाठी अमेरिकेच्या सेनांना परमिशन नाही, त्यांना परमिशन घ्यावी लागेल आतमध्ये जाण्यासाठी, भलेही आपला दूतावास अमेरिकेत जरी असेल तरीसुद्धा. असे तसे नियम आहेत दूतावासाचं. तसं या लोकामध्ये परलौकिक किंवा अलौकिक कार्य इथे राहूनसुद्धा केले जाऊ शकतात, की जे या जगातले नियमाच्या पलीकडे आहेत. मग लौकिक धर्म, लौकिक परधर्म, दुसऱ्याचा धर्म केलेला ह्या लोकांमध्ये, म्हणजे इकडे जे काही लोकांनी केले होते त्यातले काही उदाहरणं इथे आहेत. विश्वामित्राचं उदाहरण आहे, ज्याने या लोकांमध्ये परधर्माचं पालन केलेलं आहे विश्वामित्राने. कोण सांगेल कुठला पालन केलं त्यांनी, काय त्यांनी परधर्म केला होता? विश्वामित्र क्षत्रिय होते,
कोण होते ते? क्षत्रिय होते. ब्राह्मणाचं कार्य त्यांनी स्वीकार केला. ही माहिती तुम्हाला मोठी स्टोरी आहे, खूप मोठी स्टोरी आहे ती. द्रोणाचार्याचं मत तसंच आहे. लौकिक पण परधर्म. विश्वामित्र आहे, द्रोणाचार्य आहे, अजून कोण आहे ज्यांनी असं केलं होतं? आपला धर्म सोडून परधर्म स्वीकार केला होता. हां, कृपाचार्य हे पण ब्राह्मणच होते, पण त्यांनी गेले होते ते युद्धासाठी. नाही, वाल्मिकी नाही. वाल्मिकी तर चोर होते, पण ते नंतर भक्त बनले भगवंताचे. छान. ती वेगळी गोष्ट आहे, अज्ञातवासाची गोष्ट, कारण ते एक रोल होता त्यांना, पण त्यांनी असं स्वीकार केलं व्हॉलंटरली. परशुराम ब्राह्मण आहेत, पण त्यांनी कार्य काय केलं? बडा खतरनाक काम केलं त्यांनी, क्षत्रियाचं कार्य. आणि एकदा नाही, 21 वेळा पूर्ण पृथ्वीला निक्षत्रिय करून टाकलं. पूर्ण क्षत्रियांचा नायनाट केलं त्यांनी 21 वेळा. तर हे मग पण हे करण्यासाठी त्यांना काय काय मेहनत करावी लागली, एवढं सोपं नाही ते. विश्वामित्रांना पण क्षत्रिय होते, पण त्यांना ब्राह्मण बनण्यासाठी, काय ब्राह्मण नुसतं नाही, ब्रह्मऋषी बनण्यासाठी त्यांना काही कमी मेहनत नाही करावी लागली, खूप मेहनत करावी लागली. आणि खूप वेळा ते फेल झाले, पण त्याने सोडलं नाही ते. आणि मग असं करत 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 या स्तरावर पोहोचले ते. हे थोडे डेंजर आहे. रामायणामध्ये एक उदाहरण येतं जिथे भगवान रामचंद्राने एका क्षुद्राचा वध केला होता. आणि याच्यावरून बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम आहे. ते म्हणतात की आम्ही शूद्र आहेत, जे लोक स्वतःला तर शूद्र मानत आहेत, ते म्हणतात आम्ही शूद्र आहे, आमच्यावर अन्याय झाला आणि या रामचंद्राने काय केला, एक शूद्राचा वध केला. त्याच्यावर रामाला शिव्या पण देतात, असे पण काही लोक आहेत ते. आणि एकदा आजची घटना घडली होती आता एक साधारण 15-1 दिवसापूर्वी, की एक मुलगी होती बदलापूरची. तिने असा व्हिडिओ, मागच्या वेळी मी सांगितलं होतं बघा, तिने एक व्हिडिओ व्हायरल केला होता. आणि ती शिव्या देत होती रामचंद्राला, गाडीमध्ये बसून चालली होती. आणि ती त्या ठिकाणच्या BJP शहराची अध्यक्षा होती, त्याची आई. तिची मुलगी होती, ती अध्यक्षाची मुलगी होती ती. आणि ती अशी म्हणते रामाबद्दल, रामाला शिवाय येते. पब्लिकांनी फार मोठा आक्षेप घेतला, असे बोलूच कशी काय शकते ती. आणि तिच्या आईला राजीनामा द्यावा लागला त्या पदावरून, आणि तिला मुलीला जेलमध्ये पण टाकून दिलं. आणि आता तिच्यावर कारवाई सुरू आहे. काय गरज आहे? कशामुळे? ह्या लोकांना असं शिकवलं जातं, अशा काही गोष्टी असतात शिकवल्या जातात की असं घडलं, असं झालं होतं, हे ते 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 त्यांच्यावर बिंबवलं जातं ते. आणि मग अशी मुलं मूर्खासारखे काहीतरी असे वात्रटपणा करतात. मग रामचंद्राने असं केलं, पण त्याच्या मागे कारण होतं की त्या राज्यामध्ये दुष्काळ पडला होता. आणि रामचंद्रांनी विचारलं ब्राह्मणांना की असं का घडलं आहे दुष्काळ. कारण दुष्काळ पडण्याचं कारण असं आहे की जे देवतागण आहेत ते संतुष्ट नाही आहेत. आणि देवतागण संतुष्ट नाही आहे का? कारण राजा हा धर्माने राज्य करत नाही. आणि रामाचं राज्य हे धर्मनिष्ठ राज्य आहे, राम राज्य म्हणून प्रसिद्ध आहे. त्या राज्यामध्ये असं कसं काय होऊ शकतं की कोणी व्यक्ती आपल्या धर्माचं पालन करत नाही म्हणून. मग तेव्हा रामचंद्राने विचारलं ब्राह्मणांना. ब्राह्मणाने म्हटलं की तुमच्या राज्यामध्ये तुमच्या आचरणामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तुमच्या राज्यामध्ये एक व्यक्ती जो शूद्र आहे पण तो तपस्या करतो आहे. आणि तो तपस्या का करतो आहे? तपस्या करून तो दिव्य शक्ती प्राप्त करू इच्छितो आहे, पण त्याचा उपयोग तो इतरांना हानी करण्यासाठी करेल, कारण त्याची प्रवृत्ती नाही इतरांना मदत करण्याची. त्याच्यामुळे त्यांनी अशा पद्धतीची तपस्या करणं योग्य नाही आहे, त्यांना तुम्ही थांबवा. आणि मग रामचंद्राने बाकीच्या सेनेला सांगितलं की जाऊन बघा, तपास करा असा कोण व्यक्ती आहे. आणि एक व्यक्ती सापडला. मग त्याला बोलवून घेतलं आणि त्याला सांगितलं की तू तपस्या करू नकोस, तुझ्यासाठी नाही, तुझा धर्म नाही तो. आणि एवढं सांगून पण त्यानं परत जाऊन तो तपस्याला बसला. आणि म्हणून रामचंद्राने त्याचा वध केला. रामचंद्राने त्याचा वध का केला? कारण त्या एका व्यक्तीच्या चुकीमुळे बाकी सगळ्यांना दुष्काळ भोगावा लागतो आहे, सगळ्यांना त्रास होतो आहे. आणि म्हणून सर्वांना त्रास होऊ नये म्हणून रामचंद्राने एका व्यक्तीला पनिश केलं. हे योग्यच आहे,
याचं अयोग्य काहीच नाही आहे. आणि त्यांना जेव्हा स्टॉप केलं तेव्हा त्यांनी ऐकलंसुद्धा नाही. राजाच्या आज्ञेचं पालन करणं हे प्रजेचं कर्तव्य आहे. मग तो कोणीही असो, शूद्र असो, वैश्य असो, कोणीही असो, त्याने केलं नाही. आणि म्हणून रावण हा राजा होता. रावण ब्राह्मण होता. ब्राह्मण म्हणजे तो फार मोठा एक इतिहास आहे. इतिहास किंवा त्याच्यामध्ये एक असं प्लॅनिंग केलं होतं त्या असुराने. ॲक्च्युली असुर कुळामधला आहे, असुरिक स्वभावाचा पण आहे. त्याची आई, रावणाची आई ही असुरनी आहे आणि तिने ब्राह्मणाला फसवून त्याच्याशी लग्न केलं आणि त्याच्याकडून पुत्र प्राप्त. कारण यांचा प्लॅनिंग होता असा असुरांचा, सुमालीचं, की तिच्या मुलीला त्याने पाठवला. म्हणजे हे पण एक प्रकारचं जिहादच आहे. लव जिहाद आहे हा एक प्रकारचा. फार जुना आहे तो लव जिहाद. तर तेव्हापासून करत आलेले ते लोक. आता जास्त वाढला त्यांचा. तिने गायडेड मिसाईलसारखं तिला समजवून पाठवलं तिला की जा आणि त्याला फसव प्रेमामध्ये, त्या ब्राह्मणाचे लग्न कर आणि त्याच्यापासून पुत्र प्राप्त कर. कारण ब्राह्मणांपासून होणारे पुत्र फार शक्तिशाली असतात हे त्यांना माहिती होतं. आणि म्हणून असा जर ब्राह्मणांकडून मिळाला पुत्र, आपला जर पुत्र मिळाला तर त्याला आपण असुरिक शिक्षण देऊ आणि तो शक्तिशाली राजा बनेल आणि मग त्याच्यामुळे आपलं असुरांचं राज्य पूर्ण पृथ्वीवर, पूर्ण ब्रह्मांडामध्ये होईल. हे त्यांचं प्लॅनिंग होतं अगोदरचं. हे लोक फार मास्टर प्लॅन करून देतात. हां, तर मग तो ब्राह्मण फक्त त्याचे वडील ब्राह्मण होते. ब्राह्मण वडील असले आणि ब्राह्मण कुळात जन्म झाला म्हणजे तो ब्राह्मण होत नाही. कारण ब्राह्मण हे गुण आहेत. ब्राह्मण हा फक्त एक पोझिशन नाही आहे. जसं डॉक्टरचा मुलगा, त्याला डॉक्टर म्हणू शकाल तुम्ही? डॉक्टरचा मुलगा आहे, तुमच्या पोटात दुखतं आहे, मग तुम्ही म्हणता की माझ्या मुलाला पाठवा तिकडे. का? तो पण डॉक्टरचा मुलगाच आहे. हो, डॉक्टरचा मुलगा आहे पण तो इंजिनिअरिंग करतो आहे. नाही चालेल, त्याला औषधं गोळ्या माहिती आहेत. आज चालेल का? नाही चालेल. हां, ब्राह्मण. हां, तर ती एक योग्यता आहे. मग तो ब्राह्मण कुळात जरी जन्माला आला असेल तरी त्याच्यामध्ये आसुरिक प्रभाव, त्या आसुरिक भावना त्याच्यामध्ये लहानपणापासून त्याच्या आईने द्यायला सुरुवात केली होती. पण मग ब्राह्मण कुळातून जन्म आल्यामुळे एक परिणाम झाला की त्यांचा जो दुसरा भाऊ आहे विभीषण, तिसरा भाऊ, तो मात्र ब्राह्मणासारखा निघाला. मग त्याला ब्राह्मण म्हणता येईल. भले तो असुर कुळातला जरी असेल त्याला ब्राह्मण म्हणता येईल. त्याच्यामध्ये गुण पण त्याचे. आणि कृष्ण म्हणतात की एखादी गोष्ट जर फिक्स करायची असेल तर 2 गोष्टी बघितल्या जातील कॅटेगरीमध्ये टाकण्यासाठी, गुण आणि कर्म. गुण कर्म विभागशः. गुण पण पाहिजेत आणि कर्म पण पाहिजेत. रावणामध्ये काय होते? कर्म पण नव्हते आणि गुण पण नव्हते. हां, फक्त जन्म होता तो. आणि जर जन्म झाला, जर ब्राह्मणी आईपासून जर जन्म झाला असेल किंवा ब्राह्मणी वडिलांपासून जर जन्म झाला असेल आणि जर तो ब्राह्मण गणला जातो तर आईकडून जेव्हा बाळाचा जन्म होतो तर जन्मासोबत बाकीचे किडे आणि बाकीचे जंतू पण जन्माला येतात. मग ते पण ब्राह्मण झाले ना? ते ब्राह्मण नाही. का? कारण त्यांच्यामध्ये ते योग्यता नाही, ते गुण नाही आहेत तसं. तर म्हणून मग असे काही उदाहरणं आहेत की ज्याने आपल्या नियमाचं पालन नाही केलं आणि परधर्म स्वीकार केला आणि ज्यांच्यासाठी ते भयावह राहिलं. लौकिक परधर्म, अलौकिक परधर्म. अलौकिक परधर्म म्हणजे काय? लौकिक धर्म की जरूरत नाही. ज्यांना लौकिक धर्माचे, लौकिक म्हणजे काय? या जगातले धर्म आहे त्याची आवश्यकता नाही. त्याच्या परे आहेत ते, त्या धर्माच्या व्यतिरिक्त ते राहतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे त्यांचं कार्य, जे त्यांनी केलं पाहिजे ते आहे भगवंताची सेवा. भगवंताची सेवा करणारा व्यक्ती असतो. त्यासाठी उदाहरणं बघा दिले तिथं 3. गजेंद्र कोण होता? हाती. गजेंद्र हाती होता. पण मग हाती कधी भगवंताची भक्ती करताना बघितलं तुम्ही?
हा ते भक्ती नाही करणार. तो जास्तीत जास्त त्याला शिकवलं तर तो काय करेल, 10 रुपयाची नोट घेतली की डोक्यावर आशीर्वाद देईल, बरोबर आहे. किंवा खायला काहीतरी केळं मिळालं की तो डोक्यावर असा आशीर्वाद देईल, जाग. एवढं फक्त त्याला शिकवलं, त्यापेक्षा जास्त काही शिकवता येत नाही त्याला. पण इथे गजेंद्र परधर्माचं अलौकिक धर्म त्यांनी स्वीकार केला. काय आहे? भगवंताची भक्ती. मग ही भयावह नाही. कृष्ण मागच्या श्लोकामध्ये म्हणतात ही भयावह नाही. तो व्यक्ती भगवंताची आराधना करत असेल, त्याचा स्वभाव किंवा धर्म जरी नसेल तरी वास्तविक का तो परधर्म नाही आहे, भयावह नाही आहे? कारण प्रत्येक जीवाचा मूळ धर्म आहे भगवंताची सेवा करणं. जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास. भगवंताची सेवा करणं हा जीवाचा स्वभाव आहे आणि म्हणून सेवा केल्याशिवाय त्याला राहतच नाही. भलेही आता भगवंताची सेवा करायला तो सुरू नाही केलेली का, कारण तो बाकीच्या सेवेमध्ये लागला आहे, पण सेवा मात्र करणारच. एका परिवारामध्ये बघा, आई वडील मुलांची सेवा करतात, मुलं आई वडिलांची सेवा करतात, बायको नवऱ्याची सेवा करते, नवरा बायकोची सेवा करतो ना. नवरा पण बायकोची सेवा करतो आहे का, कमवायला जातो दिवसभर. कोणाला काही जॉबवर जायची इच्छा आहे, त्याला जर सांगितलं की 1 आठवडा आराम कर, पगार तुला भेटेल, जाईल का कोणी जाणार नाही कामावर. बाहेर जा, दुनियाशी लढा, आणि बाहेरचे लोक कसे असतात काय, तरी पण जातो एवढ्या उन्हामध्ये, आमळण्याच्या टेम्परेचरमध्ये, आहे की नाही. आणि एखादी गृहिणी ती पण घरामध्ये कुकिंग करते, एवढी गरमी होते आतमध्ये किचनमध्ये, तरी पण एक्झॉस्ट फॅन काम करत नाही आहे, तरी पण बिचारी तिथे स्वयंपाक करते, घामाघूम झालेलं असते. कशासाठी? अरे जेवणारे येतील आता बाबा, त्यांच्यासाठी तयार पाहिजे. सकाळी लवकर उठते, डबा भरून देते. लवकर उठायला कोणाला आवडतं? साखर झोप असते. मग सेवा, प्रत्येकजण सेवा करतो आहे. फक्त अगोदर काय होतं, एखादा व्यक्ती भगवंतांची सेवा करेल, नाहीतर मग लौकिक सेवा करेल. प्रभुपाद म्हणतात, अमेरिकेमध्ये लोक काय करतात, इफ यू नॉट सर्व टू द गॉड देन यू विल सर्व डॉग. गॉड GOD आणि DOG. तिकडे बघा पाश्चिमात्य देशामध्ये विभक्त परिवार आहेत. आपल्यासारखी जॉईंट फॅमिली नाही, एकत्र राहत नाही आहे. नवरा बायको यांचंच पटत नाही आहे. तो पोरगा एक झाला आहे, त्याचा विचार कोणाकडे येईल तो ते माहिती नाही आहे. असे त्यांचं ठिकाण आहे. मग पण सेवा करण्याची वृत्ती आहे आणि कोणाला तरी जीव लावायची वृत्ती आहे. मग काय करतील? कुत्रे पाळतील, मांजरं पाळतील, असं करतात ते लोक. आज बघा कुत्र्यांचं शिक्षण कुठून आलं, कुत्रे पाळण्याचं तिकडनं झालं. आपल्याकडे नव्हतं तो शिक्षण. आपल्याकडे कुत्रे असायचे पण घराच्या बाहेर असायचे. ते त्याला टायमावर तुम्ही खायला द्यायचं, इकडे तिकडे फिरायचं, तिथे येऊन बसा, रात्री तिथे बसेल, घराचं राखण करेल, दिवसा तो फिरेल इकडे तिकडे, असं असायचं. पण आता कुत्रा घराच्या आतमध्ये आला, मग तो कडेवर बसला, तो मग त्याचं पप्पी पण घ्यायला लागले लोक, त्याला खूप काय बापरे. आज जर तुम्ही कुत्र्याबद्दल जर काय वाईट बोलले तर मोठा अपराध येतो. माहीत नाही अजूनपर्यंत समजा कोणी केस नाही केलेली की माझ्या कुत्र्याला असा बोलला हा, याच्यावर मी FIR दर्ज करतो आहे, असा आतापर्यंत त्याचा नियम आम्ही ऐकलेला नाही कधी, पण झालं आहे तसं. आज काय आहे हे, कशामुळे आहे? मूळ स्वभाव आहे तो व्यक्तीचा, मूळ धर्म आहे त्याचा व्यक्तीचा. काय मूळ धर्म आहे? जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्य दास. भगवंतांचा सेवक असणं हा त्याचा मूळ धर्म आहे, मूळ स्वभाव आहे, आणि तो करणारच. मग भलेही ती सेवा डायरेक्ट भगवंताची नसेल, पण ती सेवा मग कुठे कोणाची ना कोणाची जो सेवा करेल, पण सेवा करणारच. सांगा बरं, इथे कोण आहे का जो सेवा करत नाही? प्रत्येकजण सेवा करतो. एखादा विद्यार्थी शिकत जरी असेल, तो पण सेवा करण्यासाठी शिकत असेल. पुढे जाऊन चांगली नोकरी पाहिजे, मग चांगली छोकरी पाहिजे, आणि मग परिवार पाहिजे, आणि मग त्यांची सेवा करणार, आईवडिलांची सेवा करणार, प्रत्येकजण. मग जर सेवा करायचीच आहे तर मग भगवंतांची का नको? हा मोठा प्रश्न आहे. भगवंतांची सेवा का नको? आणि ही सेवा तशी अलौकिक किंवा परलौकिक सेवा आहे.
आणि मग ती कुठल्याही जन्मामध्ये असो ती बाहेर येते. जसा गजेंद्र हाती होता, पण त्याने भगवंतांची सेवा आराधना त्यांनी केली आणि भगवंतांना कमळ अर्पण केलं आणि भगवंत प्रकट झाले. दुखी नावाची एक स्त्री होती. चैतन्य चरितामृत नावाच्या ग्रंथामध्ये याचं वर्णन येतं. दुखी नावाची एक स्त्री होती. तिचं नाव होतं दुखी. ती खूप गरीब होती आणि ज्याला आज म्हणू आपण एक शूद्र टाईपची होती, म्हणजे एकदम अतिशय गरीब घराण्यातली होती, पण भगवंतांची खूप चांगली भक्त होती. आणि जेव्हा जेव्हा चैतन्य महाप्रभूंचा अभिषेक करायला यायचं तेव्हा ती आवर्जून सेवेसाठी तिथे राहायची. आणि एकदा महाप्रकाश लीला सुरू होती आणि चैतन्य महाप्रभू यांचा अभिषेक करत होते सगळे भक्तगण. आणि तेव्हा गंगेवरून पाणी आणण्यासाठी ती एक स्त्री होती. ती दूर गंगेवरून पाणी भरून घेऊन यायची मटक्यामध्ये आणि दूरच राहायची आणि तो मटका त्या भक्तांकडे द्यायची. भक्त तो मटका घेऊन यायचे आणि महाप्रभूंवर अभिषेक करायचे. पण महाप्रभूने दुरून त्या स्त्रीला बघितलं आणि त्यांनी सांगितलं की ती कोण आहे जे दुरून मटका आणते आणि दूरच थांबते, इकडे येत नाही. भक्तांनी म्हटलं की ती दुखी नावाची एक स्त्री, तिचं नाव आहे दुखी. महाप्रभूने जेव्हा नाव ऐकलं चैतन्य महाप्रभूने, ते म्हणलं असं कसं नाव आहे दुखी? भगवंतांची सेवा करणारा व्यक्ती दुखी असूच कसा शकतो? तिचं आपण आता नाव बदलू, तिला नाव देऊ सुखी. आणि दुखी झाली सुखी. आणि चैतन्य महाप्रभूने तिला बोलवलं आणि तिला विशेष कृपा प्रदान केली आणि तेव्हापासून ती दुखी झाली सुखी. भगवंतांच्या नामस्मरणामध्ये, भगवंताच्या कीर्तनामध्ये दिव्य आनंद अनुभव करावा लागली. अशी झाली दुखी झाली सुखी. हा त्यांचा वास्तविक धर्म आहे. विदुरजी भगवंताची सेवा करत होते. विदुरजी कुठल्या कुळामध्ये आहेत, कुठल्या परिवारामध्ये आहेत? हां, पांडवांचेच काका आहेत, पण ते दासीपुत्र होते आणि त्याच्यामुळे त्यांना दासीपुत्राचीच वागणूक दिली जायची. पण मात्र भगवान कृष्णांचे निस्सीम भक्त होते आणि म्हणून दुर्योधन का भोग न खायो, मग काय करो? शाक विदुर घर खायो. विदुरांच्या घरी काय खाल्लं त्याने? केळ्यांची साल. दुर्योधनाने 56 भोगाचा मोठा कार्यक्रम रचला आणि कृष्णानं म्हटलं, कृष्ण तुम्हाला आमंत्रण आहे, प्लीज आमच्याकडचं भोग स्वीकार करा, आम्ही 56 भोगाचा अरेंजमेंट करतो आहे. कृष्ण म्हणतात, दुर्योधन मी 2 कारणाने खात असतो. एक, जेव्हा मला भूक लागते तेव्हा, नाही दोन कारणाने लोक खात असतात. एक, जेव्हा भूक लागते तेव्हा, आणि दुसरं ज्या व्यक्तीबद्दल प्रेम असेल तेव्हा. 2च कारणाने लोक खात असतात. तुझ्या बाबतीत तरी विचार करायचा आणि माझ्या बाबतीत तरी विचार करायचा. तर दुर्योधन, मला कधी भूक लागत नाही आणि तुझं माझ्याप्रती काही प्रेमच नाही आहे, त्याच्यामुळे तुझ्याकडे खाण्याचा काही प्रश्नच येत नाही. आणि भगवंत तिथून निघून गेले. कुठे आले? विदुरांच्या घरी, जिथे विदुरजी पण घरात नव्हते, विदुराणी होत्या त्यांचे मिसेस. आणि त्यांनी बघितलं, अरे भगवंत आलेत. आणि ते एवढ्या आनंदित झाल्या. त्यांनी बोलले, भगवंत या, प्लीज प्लीज या. त्यांना आतमध्ये यायला बसण्यासाठी एक चटई दिली, त्याच्यावर बसले आणि भगवंतांना खाण्यासाठी त्यांनी काहीतरी आणलं, अल्पाहार. केळी घेऊन आले घरामध्ये जे होते ते. आणि त्यांच्याकडे, कृष्णांकडे बघून ते एवढे आनंदित झाल्या होत्या की केळीची सालं बाहेर काढायची आणि केळा भगवंतांना द्यायचं असं प्लॅनिंग होतं, पण ते करायची उलटं. केळे काढून ते बाजूला ठेवायची आणि ते सालं भगवंताच्या प्लेटमध्ये टाकायचे. आणि भगवान कृष्ण त्यांच्या प्रेमाला बघून एवढे खुश झाले होते, एवढे आनंदित झाले होते की ती सालं उचलून भगवान कृष्ण खात होते. आणि हे जेव्हा चालू असताना भगवंत ते झाल्यानंतर भगवंत जातात आणि विदुरजी येतात आणि विदुरजी म्हणतात की भगवान आले होते. ते बोलले, हो भगवान आले होते, इथे कृष्ण आले होते आणि मी त्यांना केळी खाऊ घातली. आणि विदुरजी म्हणतात, केळी खाऊ घातली की सालं खाऊ घातली? केळी इथे आहेत आणि साल्ट संपले. आणि तेव्हा त्यांना फार पश्चाताप झाला. पण भगवंत खुश होते. त्यांनी प्रेम स्वीकार केला, सेवा स्वीकार केली. हा परधर्म किंवा हा अलौकिक सेवा हा मुख्य त्याचा धर्म आहे. मग आता आपण सगळेजण आपला मूळ धर्म विसरलो आहे. कुठला मूळ धर्म आहे? भगवंतांची सेवा करणं हा मूळ धर्म आहे. आणि त्याच्यामुळे काय करतो आहे? दुसरा परधर्म करतो आहे. काय परधर्म आहे?
बाकीच्यांची सेवा करत राहिलो आहे आणि त्याच्यामध्ये स्वतःला आनंदी समजतो आहे आणि तो म्हणतो की अरे हे माझा परिवार आहे, माझं आहे. ज्याला आपण माझं 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 समजतो आहे ते एका क्षणामध्ये पर्क होऊन जाईल, आहे की नाही. आणि त्याचं उदाहरण, त्याचा अनुभव स्त्रियांना जास्त असतो, आहे की नाही. हां, लहानपणी माझं हे, माझं ते, माझा लॉकर, माझं हे, माझं ते, आणि एकदा झालं वय लावलं लग्न, जा बाई तू आता तिकडे, की दिल्या घरी सुखी राहा, इकडे पाहायचं नाही बरोबर झालं. जे ना तुम्ही माझं माझं म्हणत होते ते तुमचं पर्क झालं आता. आणि जिथे परकी म्हणून आली होती तिथे हक्क गाजवायला लागली. हां, बायकोला बघायला अगोदर पूर्ण परिवार येत असतो आणि नंतर तीच बायको पूर्ण परिवाराला एकटी बघून घेत असते. एवढी तिच्यामध्ये शक्ती असते, विचार करा. तर अशा पद्धतीने मग मूळ धर्म त्याचा विसरतो तो व्यक्ती. ह्या गोष्टी स्वतःच्या आपल्या माझं माझं करत असतो आपण. ह्या भौतिक जगातल्या गोष्टी तो स्वतःच्या मांडतो आहे, मूळ असते तो मांडतो, पण वास्तविक त्याचा ह्या जगामध्ये एकच व्यक्ती आहे जो त्याचा हितैषी आहे, त्याच्यासोबत हमेशा असतो, ते म्हणजे भगवान कृष्ण. त्याची सेवा त्याने कधीच सोडली नाही पाहिजे. हा त्याचा वास्तविक मूळ धर्म आहे. आणि आपण इथे परधर्म काय करतो आहे, अन्य सेवेमध्ये लागलेलो आहे. मग हे परधर्म पण ठीक आहे, आपल्याला बाह्य धर्म आहे तो, ते पण गरजेचं आहे, पण मूळ धर्म विसरलो नाही पाहिजे, आहे की नाही. मूळ धर्म काय आहे, भगवान श्रीकृष्णांची सेवा करणं. कशी सेवा करणार, सेवनमुखी ही जिव्हा आदौ. जिव्हाने सगळ्यात पहिल्यांदा सेवा सुरू होते. कुठली जिव्हेने सेवा सुरू होते, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवंतांच्या नामस्मरणाची पहिली सेवा सुरू होते, जिव्हा. आणि नंतर दुसरी जिव्हेची सेवा काय सुरू होते, महाप्रसाद, आहे की नाही. महाप्रसादाने सेवा सुरू होते. दोन प्रकारची सेवा आहेत, एक हरिनाम आणि दुसरा महाप्रसाद. महाप्रसाद खाणं हे पण भाग्याचं, कोणाला पण भेटत नाही महाप्रसाद. महाप्रसाद कोणालाही मिळत नाही, आणि त्याच्यामुळे ती पण एक सेवा आहे. आणि आज तर भरपूर मिळणार आहे, कारण संख्या पण कमी आहे. 3 3 6 7 8 आणि 3 6 आणि 1 7, 7 आणि 8 15, निम्मे. तर मग आपण परधर्म, मूळ आपला धर्म आहे त्याचं पालन केलं पाहिजे. भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, रोज हरिनाम घेतला पाहिजे. मग पुढच्या लाईनमध्ये काय म्हणतात ते, मम सैन्यस्य विशिष्टा नायका. सैन्यस्य काय श्लोक आहे तो, नायका मम सैन्यस्य संज्ञार्थम तान ब्रवीमि ते. नायका मम सैन्यस्य, काय म्हणतात ते, नायका मम सैन्यस्य. मम सैन्यस्य, माझी सेना आहे, माझी सेना विशिष्ट सेना आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो आहे. आणि हे नायक आहे, त्याचे वेगवेगळे नायक कुठले आहेत ते पण सांगतो आहे. अशा पद्धतीने द्रोणाचार्यांना ते थोडंसं उकसवण्याचा प्रयत्न करतात. उकसवणं हिंदी शब्द आहे, मराठीत काय म्हणतात, उकसवणे. उत्तेजित करण्याचा प्रयत्न करतो दुर्योधन द्रोणाचार्यांना, आणि म्हणून तो या पद्धतीचा शब्द काढतो आहे. हरे कृष्णा. कोणाचा काय प्रश्न आहे आजच्या श्लोकांबद्दल? हा श्लोक दुर्योधन म्हणतोय. दुर्योधन उवाच, असं वर्णन नाही आलेलं की दुर्योधन उवाच, पण दुर्योधन म्हणतोय का, कारण त्यांच्या वतीने संजय सांगतोय धृतराष्ट्राला. यस, संजय सांगतो त्यांच्या वतीने.
धृतराष्ट्राला सांगतो. काय अनाऊन्समेंट, आजची अनाऊन्समेंट आम्हाला पण भाऊ करतील. मध्ये मध्ये असे काही उत्सव येतात, जसं नरसिंह चतुर्दशी झाली मागच्या आठवड्यात, गुरुवारीच, मागच्याच गुरुवारी. तर अशा वेळेस तुम्हाला हा श्लोकच पाहिजे असतो की त्या दिवशी त्या तिथीविषयी बोललं तर चालतं? थोडं मागे पुढे होतं. नरसिंह चतुर्दशी होती. नरसिंह भगवान, प्रल्हादाची स्टोरी किती जणांना माहिती आहे? सगळ्यांना माहिती आहे. ते एक प्रल्हाद महानरसिंह म्हणून एक मूवी आली होती, पाहिली तुम्ही? तर भगवान कृष्णांचे खूप निस्सीम भक्त होते प्रल्हाद, भगवान नारायणांचे, आणि त्यांचं रक्षण करण्यासाठी एकट्या व्यक्तीसाठी एक भगवान आले होते. जनरली भगवान येतात, भरपूर काम करतात, निघून जातात. रामकृष्ण आले, त्यांनी धर्माची स्थापना केली, कौरवांचा सर्वांचा नायनाट केला आणि आपल्या परिवारामध्ये पण सर्वांना कृपा दिली. वृंदावनामध्ये पण येऊन लीला दिली, केली गेले. जेवढे पण काही अवतार येतात भगवंतांचे, ते बाकीचे बरेचसे कामं करतात आणि मग जातात. पण नरसिंहदेव आले, एकच काम करण्यासाठी आले, ते एकाच व्यक्तीसाठी, प्रल्हादासाठी तेवढं काम करून गेले. म्हणजे तो व्यक्ती किती VIP असेल, ज्याच्यासाठी साक्षात भगवान येत आहेत. विचार करा, आज जर अशी न्यूज पसरली येते की अमळनेरमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एका व्यक्तीला भेटण्यासाठी येतात, एका व्यक्तीला भेटण्यासाठी येत आहेत, अमळप्रेम प्रभूंना. तर तुम्ही विचार कराल की बापरे, एका व्यक्तीला भेटण्यासाठी मुख्यमंत्री इथे येतात, काय विशेष असेल अमळप्रेम प्रभूंचं. तर इथे तर मुख्यमंत्री नाही आहे, पंतप्रधान नाही आहे, इथे साक्षात भगवान, म्हणजे पूर्ण सृष्टीचे मालक आहेत, ते येत आहेत साक्षात भेटण्यासाठी. विचार करा, म्हणजे किती मोठं कौतुक आहे त्या भक्ताचं, आणि किती त्याचा त्या भक्ताला किती श्रेष्ठ स्थान दिले भगवंताने. आणि त्या लीलेमधून आपल्याला नरसिंहदेव भक्तांची शब्दांचा मान ठेवण्यासाठी येतात, त्यांचं रक्षण करण्यासाठी येतात. प्रल्हाद, नरसिंहदेव आले, त्यांनी काय काय केलं? प्रल्हादाचं रक्षण केलं. कशाने रक्षण केलं? त्यांना वाचवलं, पण त्यांच्या शरीराचं पण रक्षण केलं आणि त्यांच्या मानसिकतेचं रक्षण केलं. हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. जेव्हा परिस्थिती चांगली आहे तोपर्यंत भक्ती करणं हे कोणालाही जमेल, पण जेव्हा परिस्थिती बिकट आहे, कशी कशी बिकट होते परिस्थिती? घरचे वाद असतात, आपला शरीर साथ देत नाही आहे, किंवा सत्संगला येणाऱ्यापैकीच कोणीतरी काहीतरी बोललं, किंवा आपापसामध्ये काहीतरी भांडणतंडे झाले, आणि त्यावेळेस मग काय वाटतं, राहू दे मरते सत्संग बिसंग. अशा वेळेस पण रेग्युलर राहणं फार मोठी तपस्या आहे. आणि प्रल्हादाच्या बाबतीत काय घडलं? त्यांना तर जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला, त्याला कितीतरी प्रकारचे त्याला शिव्या गाली करण्याचा, पण प्रल्हादाने कधी ते गंभीरतेने घेतलं नाही त्या गोष्टी. प्रल्हादाने भगवंताची भक्ती